चिंचळगाव हे एक छोटंसं पण श्रद्धाळू लोकांनी भरलेलं गावाच्या एका टोकाला वसलेला सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्याश्रम, जिथे गेली अनेक वर्ष संगीताताई अण्णासाहेब पवार यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं. संगीताताई या नावातच भक्ती सेवा आणि सच्चाईचा सूर मिसळलेला होता. गावातील प्रत्येक जण त्यांना फक्त संगीताताई म्हणून ओळखत असे, कारण त्या केवळ कीर्तनकार नव्हत्या, तर गावाच्या हृदयात वसलेल्या एक मार्गदर्शक, एक बहीण, एक आई आणि एक सखी होत्या. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती. लातूर जिल्ह्याच्या एका साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षण संपवून त्यांनी घरच्यांच्या विरोधाला झुगारून कीर्तनाची वाट धरली. सुरुवातीला त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आले. महिलांनी व्यासपीठावर उभं राहून उपदेश करणं समाजातील काहींच्या मते अजूनही वर्ज्य होतं. पण संगीताताईंनी आपल्या कीर्तनातून एक वेगळीच चळवळ उभी केली. अंधश्रद्धा, स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार याविरुद्ध त्यांनी शब्दांच्या शस्त्रानं लढा दिला. आश्रमात शिस्तीनं राहत आणि रोज सकाळी मंदिरात पूजानंतर भक्तांशी संवाद आणि संध्याकाळी कीर्तन हा त्यांचा दिनक्रम ठरलेला. प्रत्येक शनिवारी संध्याकाळी संपूर्ण चिंचळगाव त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी जमायचं. त्यांचा आवाज, त्यांची हसरी मुद्रा आणि डोळ्यांतील तेज या सर्वांनी श्रोत्यांच्या मनात विचारांचं वादळ निर्माण केलं, असं अनेकांनी नंतर सांगितलं. पण गेल्या काही महिन्यांपासून त्या अस्वस्थ होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच तेज राहिलं नव्हतं. जवळच्या काही लोकांना त्यांनी सांगितलं होतं की त्यांना वाटतं कोणीतरी त्यांच्या मागावर आहे. त्यांनी एप्रिल महिन्यात जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली होती. माझ्या जीवाला धोका आहे असं त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं. पण ती तक्रार एका सामान्य गावातील वृद्ध स्त्रीची म्हणून दुर्लक्षित आहे. झाली. कोण करतंय तुला त्रास? असं विचारल्यावर त्या मौन राहायच्या. फक्त एवढंच म्हणायच्या, देवावर आहे, पण सावध राहा. त्यांचा हा इशारा अनेकांच्या मनात प्रश्न उभे करत होता. पण कोणीच त्याचा गाभा समजू शकला नाही. आणि मग ती दुर्दैवी सकाळ उजाडली. जून 28 शनिवार. पुजारी शिवाजी चौधरी रोजप्रमाणे मंदिरात पूजेसाठी गेले. सूर्य नुकताच उगम पावत होता. पक्ष्यांच्या किलबिलाटात ते संगीताताईंच्या शेडकडे वळले. दरवाजावर हलक्या आवाजात टकटक केली. उत्तर मिळालं नाही. पुन्हा आवाज दिला, पण तिथून शांततेचा एक भयावह पडदा ढोकावत होता. ते घाबरत आत गेले आणि पाहिलं, संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांच्या डोक्यावरून रक्त सांडलेलं, चेहऱ्यावर वेदनांचा पण शांततेचा भाव. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो हसरा तेजोवलय आज मूक झाला होता. काही क्षण पुजारी हालचाल करूच शकले नाहीत. ते जणू दगड बनले होते. नंतर धाव घेता त्यांनी गावकऱ्यांना, पोलिसांना बोलावलं. गावभर हळहळ पसरली. कोणी म्हणालं, "हे काय झालं? कोण करू शकतं असं?" तर कोणी ओरडलं, "त्यांनी सांगितलं होतं ना काहीतरी होणार म्हणून." पोलीस शवान पथक, फॉरेन्सिक टीम यांना पाचारण करण्यात आलं. आश्रमातील मंदिराच्या दानपेटीचे कुलूप तुटलेलं होतं. पण देवीच्या मूर्तीवरील दागिने तसेच्या तसे होते. याचा अर्थ हल्लेखोरांचा हेतू केवळ चोरी नव्हता. हे वैयक्तिक होतं की वैचारिक, हे उलगडण आता पोलिसांचं काम होतं. पण गावकऱ्यांच्या मनात तो क्षण कोरला गेला. एक कीर्तनकार, समाजसेविका, आध्यात्मिक मार्गदर्शक, संगीताताईंना ज्यांनी हजारो महिलांना जीवन जगण्याचा आत्मविश्वास दिला, त्यांनाच इतक्या क्रूरपणे संपवलं गेलं. त्यांच्या आठवणींनी गावभर अश्रूंचं वातावरण पसरलं. आणि त्याच वेळी एका प्रचंड प्रश्नाचं बीज पेरलं. जर संगीताताईसारख्या संत सदृश व्यक्तीलाही संरक्षण मिळू शकत नसेल, तर सुरक्षित कोण आहे? संगीताताईंच्या हत्येच्या बातमीने चिंचडगावसह संपूर्ण परिसराला हादरवून टाकलं होतं. गावात जी व्यक्ती संकटात सापडलेल्या प्रत्येकाच्या मदतीस धावून जायची, जीच कीर्तन ऐकून लोक जीवनात नवा प्रकाश शोधायचे, त्या व्यक्तीचा असा दुर्दैवी अंत होणं, हे कोणालाही पचवणं कठीण होतं. त्यांच्या मृत्यूच्या दिवशी गावात लोकांना शांत बसणं अशक्य झालं होतं. हजारोंच्या संख्येने लोक आश्रमाकडे आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भावना होती, न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना शेकडो डोळे ओले झाले. त्यांच्या शिष्या, विशेषतः महिलांची अवस्था तर फारच हृदयद्रावक होती. अनेक जणी ओरडून म्हणत होत्या, "ताई परत या नाना, अजून शिकायचं होतं तुमच्याकडून." आणि दुसरीकडे पोलिसांच्या चौकशीत
स्फोटक माहिती उघड होत होती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संगीताताई यांनी एप्रिल महिन्यात दिलेली तक्रार, त्या तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं, की काही अनोळखी लोक आश्रमाजवळ संशयास्पद हालचाली करत आहेत आणि आपल्याला काही वेळा वाटतं, की कोणीतरी पाठलाग करतंय. पण ही तक्रार स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्षित झाली. त्यावर ना योग्य तपास झाला, ना संरक्षण पोलीस अधीक्षकांनाही याचा तपासात उशिराने पत्ता लागला. त्यांनी लगेच संबंधित ठाण्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली. या निष्काळजीपणामुळे संगीताताईंचा जीव गेला, असं गावकऱ्यांचे स्पष्ट म्हणणं होतं. तपास जसजसा पुढे जात होता, तसतशा अनेक गोष्टी उघड होत होत्या. फॉरेन्सिक टीमच्या अहवालानुसार डोक्यात मोठ्या दगडाने जबर मार झाल्याचं स्पष्ट झालं. काही केस, रक्ताचे नमुने आणि शूजचे ठसे घटनास्थळी मिळाले. तपासात लक्ष वेधून घेतली ती मंदिराच्या दानपेटीची गोष्ट. तिचं कुलूप तुटलेलं होतं. हे एका दिशेने सूचित करत होतं की आरोपीने चोरीसारखं बनावट रूप देण्याचा प्रयत्न केला. परंतु देवीच्या मूर्तीवरचे दागिने तसेच्या तसे होते. त्यामुळे हा चोरीचा उद्देश नव्हता. पोलिसांनी शेजारच्या गावातील काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं. यातील 2 तरुणांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं. त्यातील एक जण मागे संगीताताईंच्या एका प्रवचनात झपाट्यानं विरोध करत होता. त्याचं म्हणणं होतं की संगीताताई अगदी परखड बोलतात, त्यामुळे गावात फूट पडते. काहींनी सांगितलं की संगीताताईंच्या अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी वक्तव्यांमुळे काही धार्मिक ढोंग करणाऱ्यांना ते झोंबत होतं. याचमुळे त्यांच्यावर दबाव यायचा की त्यांनी आपल्या भाषणांमध्ये मवाळ भूमिका घ्यावी. पण संगीताताई सत्यप्रिय होत्या. त्या स्पष्ट बोलत आणि भेदभाव करत नसत. त्यामुळंच त्यांना काही वेळा धमक्या मिळाल्याचं त्यांच्या काही विद्यार्थिनींनी सांगितलं. त्यांचा मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द झाला. त्यामध्ये काही नामवंत व्यक्तींसोबत झालेली चर्चा, काही विटप मेसेजेस आणि कॉल रेकॉर्ड्समध्ये मिळालेले अनोळखी नंबरही संशयाच्या भोऱ्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या फोनमध्ये एक अर्धवट टाईप केलेला मेसेज होता. जर मी काही बोलत नाही राहिले तर त्यानंतर काहीही नव्हतं. पोलिसांना वाटलं की कदाचित त्यांना आधीच शंका आली असावी, पण त्यांनी पूर्ण मेसेज लिहायच्या आधीच हल्ला झाला असावा. त्यांच्या विद्यार्थिनींपैकी एका तरुणीने सांगितलं की 2 आठवड्यांपूर्वी संगीताताई फार चिंतेत होत्या. त्या म्हणाल्या होत्या, "मी जे बोलते ते काही लोकांना सहन होत नाही, पण मी न थांबता बोलणार." हा आत्मविश्वास आता आठवताना त्या तरुणीचे डोळे भरून आले. एकीकडे गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर निषेध मोर्चा काढला. संगीताताईंच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशा घोषणा दिल्या गेल्या. दुसरीकडे संगीताताईंच्या आधीच्या प्रवचनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सत्य बोलणाऱ्यांना कधी लोक लगेच समजून घेत नाहीत. पण सत्य लक्षात आलं की विचार मारले जाऊ शकतात, पण संपवले जात नाहीत. संगीताताईंच्या पवित्र कार्याचं बीज त्यांनी पेरलेलं होतं आणि आता त्यातून विचारांची फळं उगम पावू लागली होती. रमेश आणि बबलू यांना न्यायालयीन सुनावणी दरम्यान जन्मठेपेची शिक्षा झाली. न्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, ही हत्या केवळ व्यक्तीची नव्हे तर समाजाच्या विवेकाची आहे. या गुन्ह्याने देशातील प्रबोधनशील परंपरेवर हल्ला केला आहे. शिक्षा कठोर असली पाहिजे. त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. परंतु न्याय मिळाल्यानंतरही संगीताताईंच्या अनुपस्थितीची पोकळी कायम राहिली. आश्रमातील मंदिर शांत होतं, पण त्याच मंदिरात रोज संध्याकाळी महिलांचा भजन गायनाचा आवाज ऐकू यायला लागला. त्या आवाजात संगीताताईंची आठवण होती. एका थोर कीर्तनकाराचा अंत झाला होता. पण त्यांचं विचारधन, कार्य आणि संदेश अजूनही सजीव होता. आणि त्यामुळेच संगीताताईंची गोष्ट केवळ एका हत्या प्रकरणाची कथा नाही, तर ती एक लढ्याची, जागृतीची आणि विचारांचं अस्तित्व टिकवणारी शौर्यगाथा बनली.